चल पिशवीत राहत नाही उडणार, लांबच राहतो ह्या होऊन देस तरी पण त्या धरायच्या वेळेस सोडलं धरा धरा इकडे सगळा खोल येतो. ही आजीने मस्त की हे जे मळे मासे होते त्याच्यावरती नमक टाकले, हळदी टाकले आणि तिखट मिरची टाकले आणि काय ह्या मिरच्या पण ग्रीन ज्या आपल्या निळ्या मिरच्या आहेत त्या पण टाकल्या. प्रत्येकाला मस्त पानावरती जेवायला बसलो आम्ही, एकदम मस्त पैकी पंगत बसले. इकडं आमचा गुलाम. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर बासू स्टार्ट स्टेज पर पोषा पाहिजे तर पोषण. आता आम्ही चाललोय मासे पकडायला. तर ना गावाकडे एकदम सुपर डुपर अशी मासेमारी चालते. तर फादर वगैरे ते पुढे गेलेत, आम्ही आता पाठीमागून जाऊ राहिलो कारण आम्हाला थोडंसं काम होतं. इकडे आली पण आहे मस्तपैकी जाऊ राहिलो. ब्रदर वगैरे येतील, त्यांनी बाईक इकडे पोल्ट्रीवरती ह्या साईडला लावले आणि आम्ही बाईक लावले इकडे. तर आता आम्ही निघालोय एकदम मस्तपैकी. हो, आणि हे बघा ते ब्रदर वगैरे तिकडनं चाललेत, हे बघा ते इकडनं चाललेत आणि हे आमचं घर. तर आता आम्ही निघालोय आणि चलो लेट्स गो एन्जॉय करू. मस्तपैकी दाखवतो तुम्हाला सर्व काय बघू मिळाले मासे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चलो लेट्स गो एन्जॉय करू. तर मित्रांनो आता आम्ही इथे नदीवरती आलोय आणि इकडचं वातावरण बघा. इकडे वैनिश वगैरे आहे, ते एक जाळ टाकलं होतं तर आता परत ते इकडे गेलेत. हा जो भाला आहे ना, हा भाला आता हे करतील. ते बघा जाळ वगैरे लावू राहिलेत. त्याला आमच्या इकडं भाळी सांगतात बरं का. तर आता ते हे करतील आणि नंतर ते मासे घेऊन येतील, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इकडं वडील वगैरे आहेत, आली आहे, वहिनी आहे, ब्रदर पण आलाय आणि ते आता मासे धुतले ना की मी तुम्हाला दाखवतो. ते ना खाली जे आहे ना इथं पूर्ण गाळ आहे, त्याच्यामुळे मग ते मासे थोडेसे गाळामुळे समजत नाही आपल्याला. पण इकडं मोस्टली जो मळ्या मासा असतो ना तो आपल्याला दिसतो. आता हे बघा इथं ब्रदर धुवू राहिला. तर आता हे बघा मळे मासे. हे बघा अशा प्रकारचे मळे मासे असतात. तर हे सगळे मासे असतात, हे बघा. तर आता तिकडे जाळ टाकलंय, बघू आता. तर मित्रांनो इथं आलोय आम्ही. हे ते पात्र आहे आणि इकडे मासे काढलेत बरं का. हे बघा मासे. हे एक डोका काय राहिलाय. चल पिशवीत राहत नाही उडणार, लांबच राहतो ह्या होऊन देस तरी पण त्या धरायच्या वेळेस सोडलं धरा धरा इकडे सगळा खोल येतो. तर मित्रांनो हे मळे मासे आहेत बरं का. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. आता ते पार गाळातून आलंय त्याच्यामुळे. तर मित्रांनो इकडे आता हे मळे मासे विचायचं काम चालू आहे. आता हे गाळ आहे त्याच्यामुळे, नाहीतर एकदम मस्त पैकी हे बघा असे मळे मासे असतात. हे बघा हा मळ्या मासा आहे, धुवून आणले आता ब्रदरनी. तर असे ते मासे आहेत, हे बघा. आणि एक डोक पण सापडलाय बरं का. डोक पण तुम्हाला दाखवतो, मोठा मासा आहे तो. मित्रांनो हा डोक आहे बरं का, जम्बो डोक, म्हणजे मरेल सारखा राहतोय. साईज पण एकदम मोठी. हा बघा. तर मित्रांनो आता इथं मासे उडतील बरं का. ते बघा एक माणूस बुडला. आता बघा मासे कसे उडतील धपाधप धपाधप. तर मित्रांनो मासे कसे उडून राहिले ते बघा. आता दिसतंय की नाही तुम्हाला, मासे उडून राहिलेत बरं का. तो बघा धरू राहिले ते आणि इकडे फेकू राहिले बाजूला उडून जाते. तर हे बघा मित्रांनो मळे मासे मस्तपैकी. हा सेकंड आमची भाळी आली. आता परत जाऊ राहिले तिकडे त्या साईडला. इकडे ब्रदर आहे, वहिनी आहे. हे 4 मेंबर विचण्यासाठी 4 मेंबर विचण्यासाठी आहेत. हे बघा मासे बघा. तर मित्रांनो मस्तपैकी कॅमेरा क्लीन नाही केला. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही मासे वगैरे घेऊन आलोय, तुम्हाला मी दाखवतो. इथे इतक्यात आम्ही पोहोचलो आणि नदीवरती गेलो होतो. साधारण 2-3 किलोमीटर असेल, बाईकवरती गेलो होतो. तर आता आली ते मासे बनवून राहिले. तर आता क्लीन करून राहिले हे बघा. आणि मळ्या मासा तुम्हाला दाखवतो. हे बघा कसे दिसू राहिले बघा. तर हा तो मळ्या मासा असतो, एकदम सुपर फ्रेश. मित्रांनो याची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो कसं बनवतात वगैरे. आली आता क्लीन करून घेऊन राहिले इकडे. आणि इकडे आमचे प्रेक्षक मंडळ इकडे बसलेत. वहिनी आहे इकडे, ब्रदरने अंग दिले टाकून. इकडे आमचा डोसा आहे, आई म्हाताराई आहे. तर तीच आता बनवणार ह्याची रेसिपी आंबा वगैरे टाकून. म्हणजे तिचं आता वय झाले पण सुपर डुपर बनवते. तुम्हाला दाखवतो कशी बनवते ती. आणि इकडे आईन बिन त्या गेली कुठेतरी मामीशी. चला मित्रांनो आता आमची आजीच बसले बरं का निवडायला. तिचा अख्खा आयुष्य गेला माशी निवडता निवडता. आणि तिची रेसिपी एक नंबर. तर आलीला खायचं आहे आजीच्या हातचं बरं का. हा मळ्या टाक. हा जीत आहे. जीतच आहे ना मग. कुठं जीत आहे. हा पण राहू दे. ऐ मरून ना जाईल. मग ते कशात टाकू. मरल तो जाऊ दे. जाता
हो तर हा बघा जिवंत मळ्या मस्त पैकी कसा पाण्यात पोहू राहिला बघा. तो आता धरून पण देणार नाही. हा बघा थकलाय तो. हे बघा. जिंदा आहे जिंदा. आणि आता इकडे मासे निवडून राहिले आली आणि आजी. हे बघा आज आजीच्या हातचा खावा आम्ही पोषावं आमचा डोश्याच्या हातचा. तर मित्रांनो इकडे मासे निवडून राहिले. तिकडे वहिनी मस्त आंबा कापून राहिले. आम्ही आंबा टाकणार आहेत माशामध्ये. सुपर डुपर गावठी रेसिपी दाखवतो तुम्हाला. इथला आमचा हा कुट्टोबा आहे. किती मोठा झाला आमचा कुट्टा शिवा. तर मित्रांनो मस्त इकडं आता रेसिपी सुरू झाली. इकडे आपले हे मासे आहेत आणि आजीने मस्त की हे जे मळे मासे होते त्याच्यावरती नमक टाकले, हळदी टाकले आणि तिखट मिरची टाकले आणि काही ह्या मिरच्या पण ग्रीन ज्या आपल्या निळ्या मिरच्या आहेत त्या पण टाकल्या. इकडे मस्तपैकी हा आंबा आहे जो वहिनीने कापून दिला होता. तर त्या आंबा हा उकडून घेतलाय मस्तपैकी आणि आता ते टाकणार. आजी बनवणार, आपण फक्त बघणार. आजी इकडे आहे मस्तपैकी ती बनवणार. आपण रेसिपीचा आनंद घेऊ मित्रांनो. सांजू इकडे बसले. हाय सांज. ते आता झोपेतून उठले त्याच्यामुळे थोडंसं तिचा रिस्पॉन्स कमी आहे मित्रांनो. आजीला मदत करते आमची आली. तर आता आजीने सांगितलंय कसं करायचं वगैरे. तर आलीला सांगू राहिले आजी. हा तर आजी म्हटली की टाक. तर आली टाकू राहिली आणि त्याचा कलर बघा एकच नंबर. बघू शकता तुम्ही. वाव. आणि बघूनच तुम्हाला खाऊशी वाटतील. असे एकदम फ्रेश मासे आहेत हे मळ्या मासा. आणि ती रेसिपी चालू आहे आपली. आले डोका थोडासा बाहेर घे. तर मित्रांनो मस्तपैकी आजी इकडं आजीचं काम सुरू झालंय मित्रांनो. आजीचं काम इकडे सुरू झालंय. इकडं आजी आहे. तर ती ही आजीचं आता रेसिपी सुरू झाली. हे बघा. हा तर मित्रांनो आंबा पण घातलाय आपण मस्तपैकी. कच्चा आंबा जो उकडून घेतला होता आपण कैरी. तर ती पण गेली आता आलीने टाकली मस्तपैकी. आणि इकडं रेसिपी बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवतो. हा बघा तो कच्चा आंबा आणि एक नंबर बरं का एकदम सुपर टेस्टी बनेल. आता दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो मस्तपैकी आता दुपारी आम्ही जेवायला बसलो. इकडे वहिनी वगैरे आहेत, सांजू वगैरे सर्वजण. आणि खिचडी भात बनवलाय. ही आजीची थोडीशी मासे बनवलेली रेसिपी आहे. इकडे बघू शकता तुम्ही. हे आहे ते मासे. कसे आहेत मला कमेंट करून सांगा. प्रत्येकाला मस्त पानावरती जेवायला बसलो आम्ही एकदम मस्त पैकी पंगत बसले. इकडं आमचा गुलाम हाय. गुलाम का रे गुलाम बस खाली. आणि तिकडं आई वगैरे बसले मस्त पैकी. हे बघा बसलोय जेवणाला. चला या.